पाटील साहेब नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. माझं नाव गोपाल पाटील, राहणार कठोरा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 95 95 56 16 46. हे तुमचं रोप आहे का हे खोड आहे? हे आपण खोड लावलं आहे सर. 1 डिसेंबरची लागवड आहे आपली. कांदेबा 4,500 खोडचा हा प्लॉट आहे. बरोबर. याला डोस कसे दिले तुम्ही? याला आपण सुरुवातीला बेसल डोस होता तो आपला वृंदावन कंपनीचे सेंद्रिय खत वापरलेत आपण. त्याच्यात भट्टी स्पेशल का? भट्टी स्पेशल बरोबर. हजारी 5 बॅगा वापरल्या आहेत बरोबर. पहिल्या डोसला. हां 25 दिवसाचा जेव्हा झालं 25 डिसेंबरला तो पहिला डोस दिला होता आपण. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा डोस हा परत 1 महिन्याने परत आपल्याला 3 भट्टी आणि वृंदावनचे पोटॅश 2 बॅग, बरोबर. असं 5 बॅगा हजेरी आपण दिल्या त्यावेळेस. हां आणि तिसरा डोस पण त्या दुसऱ्या डोसाच्या 1 महिन्यानंतर सेम 3 भट्टी स्पेशल आणि 2 पोटॅश, असे 3 डोस आपण दिले होते. आणि चौथा डोस हा आपण जून एंडिंगला जेव्हा पाऊस पडला बरोबर त्यावेळेस आपण परत 2 भट्टी आणि 2 पोटॅश असं 4 बॅगा हजेरी तेव्हा दिल्या होत्या. बरोबर. अदर आणखी याला काय दिलेलं आहे तुम्ही? बाकी काही नाही. मध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट वगैरे अंतरी सोडण्यासाठी वापरलं आहे. बरोबर. 5 किलो हजारी महिन्याला आणि मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो. बरोबर. आणि आपल्याला वाटलं की हाईट कमी असेल त्यावेळा अमोनियम सल्फेट हजारी 10 किलो आपण वापरलेलं आहे याला महिन्याला. वॉटर सोल्युबलमध्ये काही केलं याला? फक्त निसवताना आपण एक 13,045 ही बॅग वापरलेली आहे. याच्या व्यतिरिक्त आपण आतापर्यंत 13,045 किती दिलंय साधारण? 5 किलो हजारी दिलेली आहे आपण. म्हणजे हे साधारण तुमचं 5,000 प्लांट आहे? हो, म्हणजे एकच बॅग वापरली आपण. एकच बॅग वापरलेली? हो, 25 किलोची बस. पण 13,045. हो. मध्यंतरी वॉटर सोल्युबल अजिबात नाही? मध्ये काहीच वापरलेलं नाही, कारण की इतक्या भरमसाठ किमती वाढल्या आहेत तर ते शेतकरीला काही परवडू शकत नाही आता. बरोबर. कारण की एक बॅग घ्यायची म्हटलं म्हणजे 5,000 4,000चे रेट झालेले आहेत. आणि त्याच्यात आपले जर हिशोब केला तर सेंद्रिय खतं आपल्याला परवडत आहेत आता त्या दरांच्या अनुसार. त्यामुळे आपण सेंद्रिय खतांकडे वळलेलो आहे. रासायनिक खताचं तुम्ही याला काही वापरलेलं आहे मध्यंतरी? नाही, रासायनिक खताचं काही अजिबात नाही. अजिबात वापरलं बेसलमध्ये पण नाही? नाही, कधीच अजिबातच नाही? नाही, एक बॅग पण वापरलेलं नाही आपण. बरं बरं बरं. तुम्हाला काय वाटतं आपल्या भट्टी स्पेशल आणि पोटॅश विषयी? आपलं भट्टी स्पेशल जे आहे सर त्याच्यामध्ये 3 येऊन जातात. न्यूट्रिएंट, NPK आणि म्हणजे फॉस्फेट आणि पोटॅश येतो. आपल्याला वाटलं तर आपण युरिया हजेरी 10 किलो सोडू शकतो. बरोबर. आणि प्लस मायक्रोन्यूट्रिएंट पण आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे वरून रासायनिक सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायची काही गरज पडत नाही. तुम्ही साधारण नत्र किती दिवसातून द्यायचे साधारण? आपला हा डोस दिला की त्याच्यानंतर मग आपल्याला नत्रासाठी आपण युरिया 10 किलो किंवा अमोनियम सल्फेट 10 किलो हजारी आपण त्याला द्यायला पाहिजे. काय वापरायला पाहिजे साधारण? जर बजेटवर असतं शेतकऱ्याचं, जर चांगला बजेट असेल तर मग अमोनियम सल्फेट वापरायचे हजेरी 10 किलो. आणि जर बजेट कमी असेल तर युरिया वापरू शकतात. बरोबर. काम होतं. चालेल. आणि माझी अशी इच्छा आहे सर्व शेतकरी बांधवांनी तरी वृंदावनचे सेंद्रिय खत केळीला म्हणा, कशाला, पपईला वगैरे, टरबूजला द्यायला काही हरकत नाही. बरोबर. आता मी तर वापरून मला आता चांगले रिझल्ट वाटतंय. आता शेतकऱ्यांना मी तेच सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी पण हेच खतं वापरावे. त्यांचा खर्चही वाचेल, कारण की भाव केळीचे आपल्या हातात नसतात. त्यामुळे जर मर्यादित खर्च केला तर नफ्यामध्ये आपला थोडासा फायदा होऊन जातो. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हा खोड आहे तुमचा. आणि हा पूर्ण खोडचा प्लॉट आहे साहेब. असं वाटतं रोपं एकसारखी निस्वन झाली. बरोबर. हे समोरच दिसतंय आम्हाला. हो हो. फार्मर बी पाहतील काय तर. हो हो. फार्मर जे आहेत शेतकरी त्यांनी वापरायला पाहिजे बुवा. त्यांचा खर्चही वाचेल आणि जमीन पण सुधारेल. बरोबर. चला, धन्यवाद साहेब. हो, धन्यवाद. हो.